धुळ्यात 57 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात। प्राप्त माहितीनुसार धुळे जिल्ह्यामध्ये 57 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे। या 57 जागांसाठी जवळपास 2475 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। 23 जून पर्यंत ही मैदानी चाचणी सुरू राहणार असून दररोज 500 उमेदवारांसाठी मैदानी चाचणी ही पार पडणार आहे। यामध्ये 543 महिला उमेदवारांचा देखील सहभाग असणार आहे। ही सर्व भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून मैदानी चाचणी दरम्यान उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्याचबरोबर संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पार पाडावी यासाठी मैदानात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे त्याचसोबत पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे देखील या सर्व चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे। ही भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा देखील वापर करण्यात येत आहे। आपण धुळे जिल्ह्यामध्ये 57 पदांसाठी आपण पोलीस भरती सुरू केलेली आहे। त्यासाठी आपण पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धत आणलेली आहे की जेणेकरून प्रत्येक इव्हेंटला तो कॅन्डिडेट राहील, तरी डुप्लिकेट होणार नाही आणि भविष्यात होणारी जी रिटर्न एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तोच कॅन्डिडेट म्हणून आपण बायोमेट्रिक पद्धत घेतलेली आहे। सगळ्यांचा हाईट टेस्ट मेजर करून पहिले बेसिक डॉक्युमेंटेशन चेक करून आपण सगळ्यांची 1600 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक असे इव्हेंट सुरू केलेले आहे आणि 20 तासामध्ये हे देखील इव्हेंट आपण कम्प्लीट करून देऊ।